तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अमरावती विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल यांनी 14 मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसराची पाहणी केली। वाढलेली जलपातळी, सांडपाण्याचा प्रश्न आणि पर्यटनाच्या दृष्टीने रखडलेली कामे यांचा त्यांनी तातडीने आढावा घेतला। यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात उपस्थित होते। आमदार सिद्धार्थ खरात यांनी आयुक्त यांना लवकरात लवकर सरोवराची वाढती जलपातळी नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे सूचित केले। मात्र यावेळी आमचे MCN न्यूज मराठीच्या प्रतिनिधीने विभागीय आयुक्त यांना या संदर्भात प्रतिक्रिया देण्याची मागणी केली असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्यास सांगितले असता उडवाउडवीची उत्तरे देत काढता पाय घेतला। त्यामुळे समितीचे पुढील नियोजन काय या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेट्टी, लोणार। अनेक जे काही सरोवरातले जे काही झरे आहेत, आजूबाजूचे जे झरे आहेत त्याची झरे सक्रिय झाले, त्याच्यामुळे सरोवरामध्ये जे क्षारयुक्त पाणी आहे त्याच्यात गोड जे पाणी आहे सरोवराच्या आजूबाजूच्या झऱ्यातून जे जातं त्याचं देखील प्रमाण जास्त आहे। त्याच्यामुळं आपल्याला हे जे काही गोड पाणी क्षारयुक्त पाण्यामध्ये मिसळू नये याच्यासाठी जे आपले धार असेल, रामगया असेल, सीतानानी असेल, आता पापेश्वर थांबलेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये तो देखील सक्रिय झाला होता। तर आता हे सगळं जे काही पाणी एकत्रित करून गोडं पाणी आपण नगर परिषदेच्या फिल्ट्रेशन युनिटला पंप करून घेण्याचं आपलं प्रस्तावित आहे आणि त्याला जिल्हा नियोजन समितीकडून मान्यता देखील झालेली आहे आणि त्याला फॉरेस्टकडून ना हरकत प्रमाणपत्र अपेक्षित आहे आणि लवकरच फॉरेस्टकडून त्याला ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्याचं काम तात्काळ आपण सुरू करतो आणि ही पूर्ण उपाययोजना आपण केलेली आहे। या ठिकाणी भाविकांची अशी मागणी आहे की जे धार तीर्थ मागील काही दिवसापासून बंद आहे, म्हणजे कोरोना काळापासून बंद आहे, ते केव्हा चालू होणार, भाविकांसाठी ते कधी खुले होणार? त्याच्या संदर्भात असं आहे की हे खूप बरोबर आहे की दीर्घ कालावधीतून अनेक हजारो वर्षांपासूनचं आपलं हे तिथं धार्मिक विधी वगैरे तिथं व्हायची, तिथं तशी सोय देखील केलेली आहे, स्नान वगैरे केलं जायचं। कोरोना कालावधीत ते बंद आहे, परंतु ह्याच्यामध्ये एक असं समोर आलं की तिथे जे काही आंघोळ वगैरे करताना अनेक काही साबण वगैरेचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळं ते जे सगळं पाणी आहे ते क्षारयुक्त पाण्यामध्ये मिसळून त्याचं कंपोजिशन बेसिक कॅरेक्टरिस्टिक सरोवरातल्या पाण्याचं बदलू नये या कारणास्तव DGASI यांच्याकडूनच त्याला ते प्रतिबंधित केलं आहे, कारण का हे ASI डिक्लेअर्ड मॉन्युमेंट आहे, लोणार क्रेटर आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी त्यांच्या सूचनानुसार आपण ते बंद ठेवलं। सर ते त्याच्या बाबतीत काही नागरिकांनी PI देखील दाखल केलेलं आहे। त्याच्या बाबतीत कोर्टाकडून जर का आपल्याला तसे काय आदेश प्राप्त झाले सर सरोवर जाणारे जे गोडे पाणी आहे हे लिफ्टिंग करायचं तुम्ही सूचना दिलेली आहे, हे काम तात्काळ कधी सुरू होणार आहे? मी आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एकदा त्याला वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालं, काल मीटिंग झाली, त्यात परवानगी नाही भेटली का? कल्पना नाही, प्राप्त झाल्यानंतर अद्याप मला मिळालेलं नाही, मला कल्पना नाही, मी त्याचा सदस्य नाही आहे। बरं, मी श्यामपुंजाजी राऊत, माजी नगरसेवक तथा माझी विद्यमान पत्नी या वॉर्डाची सदस्य आहे। सरोवर जे आहे ते माझ्या वॉर्डामध्ये येतं आणि या लोणार सरोवर जलपातळी जी वाढत आहे त्यासंबंधी 2018पासून पहिलं मंदिर पाण्यात गेलं तेव्हापासून या भारतीय पुरातत्व विभागाचे किंवा फॉरेस्टवाल्याचे किंवा इतर अधिकाऱ्याचे याकडे दुर्लक्ष झालं, त्यामुळे पाणी सरोवराची पातळी वाढत गेली आणि कमळजा देवीच्या मंदिरात पाणी गेलं। या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून त्यांना निलंबन करण्याची मी मागणी करीत आहे। तसेच लोणार सरोवरामधील 100 मीटरच्या अंतर्गत जे दैत्य सुधर मंदिर, अन्नछत्र आणि लिंबीबारो या 3 ठिकाणावर 1000 घरं लोकांची बाधित झालेली आहेत। त्यांना कोणत्याही प्रकारचा निधी शासनाकडून घरकुल योजनेचा किंवा आपल्या रमाई योजनेचा मिळत नसल्यामुळे सदर जनता ही त्रस्त झाली असून लोणार सरोवर हे एक नावाला जागतिक कीर्तीचं सरोवर झालेलं आहे, पण लोणारवासी आम्ही या सरोवरामुळे त्रस्त झालेलो आहोत। इथले नियम आणि अटी एवढे झाले आहेत की आम्ही या लोणार शहरात राहण्याची पण आमची इच्छा नाही आहे। कृपया आम्ही सर्वांना विनंती करतो, वरच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की नियमाचा डांगणवाडा आमच्या मागे लागून नियमाचा निपटारा करा, अन्यथा मी लोकशाही मार्गाने पुढच्या मिटिंगला मी काळ्या फिती दाखवून झेंडे दाखवून या समितीला आणि या कार्य करणाऱ्या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना मी पुढच्या वेळेस धारावर धरेल आणि यांना मी कोणतीही यावर मीटिंग लोणार शहरात घेऊ देणार नाही असा कडकडीत इशारा देतो आणि थांबतो। आपण काही प्रश्न केले का तुम्ही पत्रकार हजर असताना पत्रकारांनी जे आपल्या श्वेता सिंघल
आयुक्त मॅडम यांना प्रश्न विचारला, त्यांनी टाळाटाळी करून या संबंधित कलेक्टर उत्तर द्यायची तुम्हाला पत्रकाराला सांगितले आणि काहीतरी उत्तर हातूर देऊन कलेक्टर साहेबांनी तुमची बोलवण केली. अशा मीडियाच्या जर लोकांना तुम्ही जर उत्तर देत नसाल तर तुमच्या ह्या निरर्थक मिटिंग आमच्या काही कामी नाही. आज झालेला जे दौरा आहे विभाग आयुक्ताचा दौरा हा 6 महिन्यापासून जे पाणी प्रश्न प्रलंबित येत आहे तर 6 महिन्यापासून पहिल्यांदा झाला काय दौरा? तर 2009च्या पासून ह्या मिटिंगा होत आहेत. लोणार शहर संवर्धन समितीच्या मिटिंगा 2009 पासून आज 2026पर्यंत मिटिंग झाल्या. कोणत्याही मिटिंगमध्ये ठोस तोडगा निघत नाही आहे. आल्या जेवणं खावणं करणं, प्रत्येक मिटिंग स्थळाला भेटी देणं, अधिकाऱ्याची येऊन झाडाझडती घेणं, याच्यापेक्षा पलीकडं ठेकेदाराकडून पैसे घेणं, वसुल्या करणं या मिटिंगच्या माध्यमातून एवढंच या लोणार सरोवर संवर्धन समिती करतं असे मला वाटत आहे. कारण लोणार सरोवर समितीचे 41 मुद्द्यापैकी कोणताही मुद्दा आत्तापर्यंत तडीच गेलेला नाही. त्यामुळे ह्या मिटिंगा निरर्थक आहे. विभाग आयुक्तांनी जी आज भेट दिली लोणार सरोवर जलपातळी संदर्भात तर तुम्हाला काय वाटतं का ते करतील का काही? जलपातळी संदर्भात त्यांना आणखी कुठल्याही प्रकारची माहिती नाही. अभयारण्याच्या ज्या नियम आहेत ते नियम वन्यजीव अभयारण्याच्या आणखी त्यांना परमिशन मिळाली नाही हे सुद्धा कलेक्टर साहेबाला माहिती नाही. मग हे उडाउडीची उत्तरं चालू आहे सध्या. सध्या तुम्ही पत्रकारांनी विचारल्या प्रश्नाला त्यांनी कोणत्याही प्रकारचं समर्पक उत्तर दिलेलं नाही. यावरून तुम्हाला काय वाटतं आता? यावरून आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा कडकडी विचारायचं की पुढच्या वेळेस जर मिटिंग होत असतील अशा तर आम्ही त्याला काळे झेंडे दाखवून सदर समिती आणि त्याचा आम्ही निषेध करणार.